नमस्कार. श्री पंत महाराजांचं चरित्र भाग 14. गणूची विनवणी ऐकून बाळप्पांनी त्याला उचलून पोटाशी धरलं आणि ते त्याला म्हणाले, बाळा, भिवू नको. तुझा दादा माझाच नव्हे काय? अरे, माझ्या बोलण्याचा अर्थ तुझ्या नीट लक्षात आलेला नाहीये म्हणून तू असा भेदरलायस. अरे, दत्तू लवकरच मरतो म्हणजे माझ्याकडे येतो बघ. ताबडतोब त्याला इकडे येण्यास लिही. बाळप्पांचे वरील शब्द कानी पडताच गणूला अत्यानंद झाला आणि दत्तूचं काही बरं वाईट होतं की काय, ही जी त्याला भीती वाटत होती ती तर दूर झालीच, पण त्याच्यावर आता बाळप्पांचा अनुग्रह होणार अशी खात्री त्याला वाटू लागली आणि त्यानं ताबडतोब करडेगुद्दीला येण्याबद्दल दत्तूला पत्र लिहिलं. त्याच सुमाराला बेळगावात दत्तूचं पोट अतिशय दुखू लागून त्याला ताप आला आणि भयंकर मनस्ताप होऊ लागला. अशा स्थितीत गणूनं बाळप्पांच्या सांगण्यावरून लिहिलेलं पत्र त्याला मिळालं. ते वाचून त्याला मोठा विस्मय झाला आणि त्यानं आपण आजारी असल्याचं करडेगुद्दीला गणूला कळवलं. गणूनं ताबडतोब ही गोष्ट बाळप्पांच्या कानावर घातली तेव्हा त्यांनी विभूती आणि प्रसाद देऊन, ही विभूती त्याच्या सर्वांगाला लावून त्याला प्रसाद दे आणि सतत नामस्मरण आणि भजन करण्यास सांग, असं सांगून त्याला दत्तूकडं पाठवलं. त्याप्रमाणे गणूनं ताबडतोब बेळगावास जाऊन दत्तूची भेट घेतली आणि त्यानं लिहिलेल्या पत्रासंबंधी घडलेली सर्व हकीकत त्याला सांगितली आणि बाळप्पांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या अंगाला विभूती लावून त्याला प्रसाद दिला आणि नामस्मरण आणि भजन करण्यास आणि लवकरच करडेगुद्दीला बाळप्पांच्या दर्शनाला येण्यास सांगून तो करडेगुद्दीला परत गेला. दत्तूच्या त्यावेळच्या स्थितीत बाळप्पांकडून विभूती, प्रसाद आणि अभयवचन घेऊन येणारा गणू म्हणजे प्रत्यक्ष देवदूतच आहे असं वाटून त्यानं मोठ्या श्रद्धेनं बाळप्पांनी दिलेली विभूती लावून प्रसाद घेऊन सांगितल्याप्रमाणे नामस्मरण आणि भजन करायला सुरुवात केली आणि त्याला थोडा थोडा आराम पडत गेला. तेव्हापासून त्याच्या हृदयाकाशातील बाळप्पासंबंधींच्या प्रतिकूल ग्रहांचे ढग वितळू लागून त्याची त्यांच्यावर श्रद्धा बसत चालली. त्याला जरा बरं वाटल्यावर तो त्यांच्या दर्शनाला जाण्याकरता निघाला आणि करडेगुड्डी इथं त्याचे आप्त विरूपाक्ष गिरमाजी यांच्याकडे गेला. यावेळी दत्तूच्या मनाची स्थिती फार चमत्कारिक झाली होती. ज्या सत्पुरुषांसंबंधी त्यानं आपला प्रतिकूल ग्रह करून घेतला आणि गणूच्या कळकळीच्या विनंतीला झिटकारून ज्याची त्यानं निंदा केली, त्याच महात्म्यानं ते सर्व पोटात घालून पूर्ण कृपेनं विभूती आणि प्रसाद पाठवून त्याला अभय देऊन धीर दिला. तेव्हा हा काय प्रकार आहे हे त्याला काहीच समजेना. तोपर्यंत त्याची सदसद विवेकबुद्धी त्याला असं सांगत होते की बाळप्पांसारखे बोवा लोक ढोंगी, फसवे आणि लुच्चे असतात, म्हणून त्यांच्या नादी लागणाऱ्यांना उपदेश करून परावृत्त करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. परंतु त्याच्या या दुखण्यात त्याला बाळप्पांसंबंधी जो प्रत्यक्ष अनुभव आला, त्याच्या योगानं त्याच्या सदसद विवेकबुद्धीचे आधार ढिले पडले आणि त्याला भयंकर असमाधान वाटू लागून तळमळ उत्पन्न झाली आणि त्याच्या अंतःकरणानं बाळप्पांकडं ओढ घेतली. त्याच आकर्षणानं त्याला बेळगावहून करडेगुद्दीपर्यंत खेचून नेलं होतं, तरी पण तिथं गेल्यावर एकदम त्यांच्याकडं जाऊन त्यांची क्षमा मागण्याचं धैर्य त्याला झालं नाही. तशा स्थितीत त्याचे चुलते चिंताप्पा आणि विरूपाक्ष गिरमाजी यांनी, आम्ही तुला बाळप्पांकडे घेऊन जातो, तू आमच्याबरोबर चल,
असं त्याला सांगितलं. पण ते न पटून त्यानं जो गुरु रागावतो त्याच्याकडं मी येणार नाही असं उत्तर दिलं. तेव्हा त्यांनी ती गोष्ट बाळप्पांच्या कानावर घातली आणि लगेच ते दत्तूला भेटण्याकरता विरूपाक्ष पंतांच्या घरी गेले. बाळप्पा आल्याचं दत्तूला समजताच तो घराच्या बाजूला गुरंढोरं बांधण्याच्या जागी ठेवलेल्या गवतात लपून बसला. तेव्हा तो लपला होता तिथं ते गेले आणि माझ्या मूळ लेका, अनादिपुत्रा, आता किती दिवस तू लपून बसणार? मी तुझी कित्येक दिवस वाट पाहत आहे. उठ. असं म्हणून त्यांनी त्याला उठवलं आणि मोठ्या प्रेमानं पोटाशी धरून कुरवाळत सद्गदित कंठानं ते म्हणाले, बाळ, तू माझा अनादिपुत्र, माझा कुलोद्धारक आहेस. तेव्हा माझ्याकडं येण्याला संकोच का? भीती का? हा सर्व प्रकार पाहून दत्तू अगदी चकित झाला आणि हे काय गरुड आहे याची त्याला काहीच कल्पना होईना. क्रमशः लेखक केशव रामचंद्र दिवेकर, वाचक डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दे.